राम राम मंडळी. आज आपण शिकणार आहे दोरी पाइपिंग. दोरी पाइपिंग मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. आपण त्यातला एक प्रकार बघून घेऊया. त्यासाठी हे बघा, कधी दोरी पाइपिंग जेव्हा तुम्हाला करायचं असेल तेव्हा काय करायचंय की ही आपण जे शोल्डर घेतलेलं आहे, हे पहा, आपण जे शोल्डर घेतलेलं आहे पूर्ण त्याच्यातली पट्टी जेवढी घेतो ती पट्टी नेहमीच्या पट्टीपेक्षा 1/2 इंच एक्स्ट्रा घ्या. जर तुम्ही पट्टी 2.25 इंच घेत असाल नेहमी साध्या पाइपिंग साठी, तर ती आता तुम्ही इथे 3 इंच घ्याल, म्हणजे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्याल. हे पहा, हा गळा आहे आपला. तर मी काय केलंय, ही मी नेहमी म्हणजे आता ह्या ब्लाऊज साठी मी 3 इंच घेतलेली आहे, तर ती मी आता घेते 3.25 इंच. म्हणजे पाइपिंग जेव्हा ती तयार होते तेव्हा तो परत आपल्याला जेवढा पाहिजे होता 3 इंचाचा तेवढा तयार होऊन जातो. हे बघा, 3.25 इंचावर मी कट केले आहे. तुम्ही जेवढी शोल्डर पट्टी घेत असाल, जर तुम्हाला डोरी पाइपिंग करायची असेल तर 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचंय. सेम समोरच्या साईडला सुद्धा आपण कंटिन्यू पाइपिंग करणार आहोत, समोर पासून ते मागेपर्यंत. तर त्याचे पण मी शोल्डर पट्टी 3.25 इंच घेतलेली आहे. तर आपण ब्लाऊज सध्या पाइपिंग येईपर्यंत रेडी करून घेऊया. बाकी जसा तुम्ही शिवता तसा शिवा. जेव्हा ती पाइपिंगची प्रोसेस आपली सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला ते दाखवते, स्टेप बाय स्टेप दाखवेल. हे पहा, आता ना आपला ब्लाऊज जोडून झालेला आहे. आता आपल्याला पाइपिंग करायची आहे. तिथपर्यंत आपला आलेले आहे, रेडी झालेला आहे आपला ब्लाऊज. आता आपल्याला दोरी पाइपिंग करण्यासाठी आपण साधी पाइपिंग तर मागच्या 2 एपिसोड मध्ये बघितलेली आहे. दोरी पाइपिंग, आणि ती पण इनविजिबल करायची आहे. म्हणजे आपल्या ब्लाऊज मध्ये हा थोडा कलर आहे, तर हा कलरची आपल्याला पाइपिंग करायची आहे, पण त्याला कव्हर करायचं, म्हणजे ह्याचे धागे दिसले नाही पाहिजे म्हणून. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, हा कपडा घेतलेला आहे आपला कॉन्ट्रास्ट कलरचा. त्याच्यानंतर हे अस्तरचे क्रॉस पट्ट्या घेतल्या, ह्या सगळ्या क्रॉस पट्ट्या आहेत. तिरप्या पट्ट्या काढलेल्या आहेत आपण, स्ट्रेचेबल वाल्या तिरप्या पट्ट्या, ह्या पट्ट्या घेतल्या. तसंच आपण अस्तरच्या पण तिरप्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. ह्या आपापसात जोडायच्या आहेत. काय होतंय की कधी कधी हा गोल्डन कपडा आहे ना, ह्याने रॅशेस येतात काय काय गिरायकांना. म्हणजे आपला पर्पज आहे डेकोरेट करण्याचा, पण त्याने काय होते की कधी कधी रॅशेस येतात, तर गिराईक नको म्हणते, कस्टमर नको म्हणणार. पण ह्याला आपण जर कव्हर केलं ह्या कपड्याने, कॉटनच्या कपड्याने, तर ते काय फक्त शो म्हणून दिसतोय आणि आपले जे काय धागे वगैरे तेही लपले जातात. म्हणून हे 2 कपडे वापरे, गोल्डनच्या क्रॉस पट्ट्या आणि कॉटनच्या घेतल्या, अस्तरच्या क्रॉस पट्ट्या घेतल्या. आपल्याला लागणार आहे पेचकस, कारण प्रेशर फूट खोलून आपल्याला हे सिंगल पावडीचं प्रेशर फूट लावायचं आहे. हे वाला प्रेशर फूट आपल्याला लावायचं आहे. हे वाला प्रेशर फूट आपल्याला लावायचं आहे. सिंगल पावडी असते ही. तर ही आता पहिल्यांदा तर आपण जोडेपर्यंत, ह्या पट्ट्या आपापसात जोडेपर्यंत साधीच पावडी ठेवणार आहे. आणि हे आपलं ब्लाऊज आता इथपर्यंत रेडी झालेलं आहे. बघा, पुढचा भाग जोडलेला आहे, मागचा भाग जोडलेला आहे. हे बघा, मागे पुढचा भाग मागचा भाग जोडून झाला. आणि पाइपिंगचा आता पाइपिंग आलेले आहे, पाइपिंग करायची आपल्याला. हे बघा, पुढच्या गळ्यापासून आपल्याला इथे पाइपिंग करायचे. तर हा भाग आपण आता बाजूला ठेवू. आपण क्रॉस पट्ट्या रेडी करून देऊ. क्रॉस पट्ट्या आपापसात कशा जोडायचे हे आपण मी दाखवल्यात, जर माहित नसते तर परत एकदा दाखवते. हे बघा, हा एक क्रॉस कपडा आहे, ह्याला दुसरा क्रॉस पट्टी. हे बघा, ही वर चालली आहे, ही डाऊन साइड चालली आहे, आणि कॉर्नर टू कॉर्नर शिलाई मारायची आहे. सध्या पावडी मी बदललेली नाही, आपली साधीच पावडी आहे. कॉर्नर टू कॉर्नर शिलाई मारलेली आहे. बरोबर कॉर्नर टू कॉर्नर मारा, नाही तर ते जुळत नाही शेप बरोबर, पट्टी स्ट्रेट दिसत नाही. हे बघा, हे कॉर्नर टू कॉर्नर मारलेली आहे. हे बघा, ही स्ट्रेट पट्टी दिसत आहे आपली. आता ह्यालाच पट्टीला पट्टी जोडायची. ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूकडनं आता ही जास्त क्रॉस असेल तर तुम्ही ह्याला जरा कमी क्रॉस करा. हे बघा, कापून क्रॉस केलं. ह्याला आता हा चाललाय ह्या साईडला दिशा, ही इकडे घ्यायची आहे. ही वरच्या बाजूला चाललेली आहे, ही इकडे त्याच्या साईड. कॉर्नर टू कॉर्नर शिलाई. हे बघा, दोरी बरोबर मधोमध मी टाकते, पट्टीच्या मधोमध घेऊन मी दोरी पाइपिंग करत आहे.
पहिल्यांदा तुमची थोडीशी इकडे तिकडे गेली तर चालते शिलाई, कारण आपल्याला सेकंड चान्स असतो, कारण तो कॉटनच्या कपड्यावर जेव्हा ही पट्टी आपण जोडणार आहोत दोरी पायपिंग केलेली, तर तेव्हा एक चान्स तुम्हाला काठाने मारण्याचा असतो. म्हणून आता सध्या खालीवर झाली शिलाई तरी काही हरकत नाहीये. दोरी पायपिंग आपण दोरी पहिली करून घेऊया. रेडीमेड मध्ये ना हीच पट्टी आता आपण ही क्रॉस मध्ये कापलेली आहे गोल्डन पट्टी, त्यामुळे कशी ती गोल जिथे गोल शिलाई वगैरे तिथे इझिली आपण शिलाई म्हणजे राऊंड फिरू शकते ती. पण रेडीमेड वाली स्ट्रेट पट्टी मध्ये मिळते, तर तिला आपण फक्त स्ट्रेट जे जे कॉर्नर्स वाले वगैरे आहेत पंचकोन चौकोन असे जे हिस्से आहेत कोनवाले त्याला आपण वापरू शकतो. पण गोल गोल हिस्से असतील तर त्याला वापरणं मुश्किल आहे ती, कारण ती फिरत नाही. एक तर तिला कट्स कट्स मारत जायला लागतील आणि मग शिवायला लागेल. ती पण आपण बघूया एकदा कसं करता येईल ते. ही जी पट्टी आहे ही पट्टी जशी आपण आता त्या कॉटनच्या कपड्याला लावणार आहोत तशीच ती तिथेही लावणार, तशीच ती ही पट्टी आपण अशीच वापरायची आहे. पण ते चौकोन गळ्याला वगैरे ठीक आहे, चौकोन पंचकोन असे गळे आहेत त्याला. पुढचा गळा जर गोल आला तर परत तिथे थोडस तेवढी फिनिशिंग नाही दिसत आहे. म्हणून क्रॉस पट्टी वापरा. क्रॉस पट्टी सगळ्याच गळ्यांना चालून जाते. म्हणजे अगदी तुम्ही डिझाईन वाले गळे करत असाल पानाचे फुलांचे काही असू दे त्यालाही ती वळते. आता मी तुम्हाला सांगितलं की हे दोरी पायपिंग करण्याच्या पण पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर कसं असतं की आता मी जे आता जी शिकवत आहे तुम्हाला ते पहिलंच अस्तर पाठीला जोडून घेतलेल्या पाठच्या भागाला, बॅक साईडला अस्तर जोडून घेतलंय, नंतर दोन्ही मिळून अस्तर आणि ओरिजिनल मिळून गळा कट केलाय आणि आता आपण तिची दोरी पायपिंग करणार आहे. पण एका ह्याच्यामध्ये असं असतं की तुम्ही अस्तरला कॅनव्हास जोडून घ्या, कॅनव्हास जोडून गळा कट करून घ्या, त्या गळ्याला पहिले पायपिंग करून घ्या आणि मग ते ओरिजिनल बाजूला ठेवून उलटवून घ्या. ओरिजिनल बाजूला तोच कपडा ठेवून उलटवून घ्या. तो एक प्रकार आपण बघूया. पण कधी कधी काय होतं की तुम्ही कॅनव्हास जर अस्तरला जोडला तर तो ओरिजिनल कापड एवढं पातळ असते की त्याच्यातनं तो आपला कॅनव्हास दिसू शकतो. अशा वेळेस काय करू शकतो आपण की अस्तर आणि ओरिजिनल जोडून घ्यायचं आणि मग त्या कॅनव्हासचा पीस दुसऱ्या कपड्याला जोडून ह्याच्यावरून त्या पट्टीला पहिल्यांदा पायपिंग करून घ्यायची. कॅनव्हासच्या गळ्याला पहिली पायपिंग करून घ्यायची आणि मग ह्या अस्तर ओरिजिनलच्या पिसावरून तो उलटवून घेऊया. तो एक प्रकार आपण बघूया. आणि काय काय एक प्रकार असा इझी आहे की हीच पट्टी तुम्ही जी केलेली आहे ही पट्टी मी आता दाखवली आहे तुम्हाला, हीच पट्टी तुम्ही डायरेक्ट जोडू शकता याला वन साइड फोल्ड मारून, अशी वन साइड. पण गोल्डन सिल्वर ह्याच्यामध्ये नका करू. जेव्हा सेम सिल्कचा कपडा तुम्ही वापरणार असाल किंवा ब्लाऊज पीसचाच कपडा जर पायपिंगला वापरणार असाल तर त्याला असं करू शकता, कारण तो नरम असतो कपडा, टोचत नाही. ह्याच्या कधी कधी तारा टोचू शकतात. हे बघा असं फोल्ड करून घ्यायचं असते आणि तो डायरेक्ट आपण शिवणार आहोत. आता ही झाली आपली दोरी पायपिंग. ही अंदाजे 1.5 मीटर तयार करून घ्यायची आपण. 1.5 मीटर पर्यंत असेल बस होते गळ्याला. थोडी जास्त झाली हरकत नाही, कमी पडलं तर जॉईंट मारणं मुश्किल जाते. ही आता आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता हीच पट्टी आपल्याला जो आपण कॉटनचा कपड्याच्या पायपिंग कापलेल्या आहे त्याच्यावर जोडून घ्यायचं. हे बघा हा कॉटनचा कपड्याची पायपिंग आपण काढली हे केलेले जॉईन करून घेतलेली. त्याला काय करायचंय की असं फोल्ड मारून घ्यायचंय. फोल्ड मारून नंतर हा कपडा आपण जो दोरी केलेला आहे तो परत कपडा आता बघा इथून साधारण पाव इंचापेक्षा थोडस जास्त सुटलं पाहिजे. जी घडी आहे ही घडी साईड आहे, घडी साईडवर वरून घडीच्या बाजूने आपल्याला पाव इंचापेक्षा जास्त कपडा सुटला पाहिजे. बघा हे इथे जास्त सुद्धा पाव इंचापेक्षा जास्त आहे. आणि परत हे बघा एका हाताने तुम्ही ही पट्टी घडी करत जाणार आहे आणि दुसऱ्या हाताने तुम्ही ही पट्टी ह्याच्यावर अरेंज करत शिवत येणार आहे. तुम्हाला मी पहिल्यांदाच म्हटलं की आपल्याला सेकंड चान्स असतो जेव्हा तुमची दोरी चुकते, पायपिंग दोरी लावता येत नाहीये, पायपिंग बनवता येत नाही, शिलाई इकडे तिकडे जाते, तर आता हा सेकंड चान्स आहे तुम्हाला जोडायला. अजून एक चान्स असतो तुम्हाला म्हणजे उकलण्यापेक्षा परत परत कॉर्नर शिलाई येण्याकरता म्हणून.
हे बघा, इथून वरून सुटत आहे, हे फोल्ड करत आहे ही पट्टी, त्याच्यावर ही पट्टी अरेंज करत आहे आणि शिवत आहे. हे पहा, आपण पट्टीचे जी आपण जॉईन केलेली बाजू आहे ती आतमध्ये टाकत आहे, म्हणजे सरळ बाजूकडनं आपण निळ्या पट्टीवर गोल्डन वाली पट्टी जोडत आहे अस्तरवर. ही अशी कंप्लीट करून घ्यायची आहे. हे बघा, या प्रकारे आपली पायपिंगची पट्टी आपण तयार करून घेतली आहे. अस्तरच्या कपड्याला पण लावलेले, अस्तरच्या कपड्याला आपण ही फिट करून घेतली. आता काय करायचंय की आपल्याला माहिती आहे आपण शोल्डरवर शिलाई एक्स्ट्रा किती ठेवली आहे, म्हणजे शोल्डर पट्टी आपण 1/2 इंचाने जास्त घेतली. तर ही जी आता ब्रॉडनेस आहे ही आपल्याला फक्त 1/2 इंचापर्यंत करून घ्यायची, म्हणजे हे दोन्ही कपडा, निळावाला आणि हा कपडा आता आपण ऍक्युरेट कापणार आहे. पहिल्यांदाच आपण बारीक कापून केली तर ती डोरी फिटिंग, डोरी बसवता येत नाही आपल्याला, ऑपरेट करायला त्रास जातो, म्हणून आपण थोडीशी मोठी पट्टी घेतली होती. आता ती आपली डोरी बनवून झालेली आहे. हे बघा, इथे डोरी दिसत आहे तुम्हाला, डोरी बनवून झालेली आहे. आता आपल्याला एक्स्ट्रावाला कपडा म्हणजे 1/2 इंच ठेवून आपण कापून टाकणार आहे. जर आपण हा जास्त ठेवला तर आपली शोल्डरच्या शिलाई जास्त दाबली जाईल आणि गळा मोठा होण्याची शक्यता आहे, शोल्डर पट्टी लहान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण बरोबर 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवून कापून टाकूया. खूप सफाईने हे काम करायचंय आणि हार्ड नाही आहे दोरी पायपिंग करायला. तुम्ही प्रॅक्टिस असं करा की एकदा पूर्ण क्रॉस पट्ट्या करून घ्या आणि त्याच्यामध्ये डोरी पायपिंग बनवायची प्रॅक्टिस करा. तुम्ही त्याचं बंडल बनवून ठेवा. असेच तुम्ही गोल्डनचे वेगवेगळे कलर्स पण तयार करून ठेवू शकता. सिल्कच्या पट्ट्या तयार करून त्याच्या डोरी पायपिंग बनवू शकता. कारण मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल सरळ पट्टीमध्ये, आपण क्रॉस पट्टीमध्ये करतोय तर क्रॉस पट्टी आपल्याला जिथे पाहिजे तिथे वळवता येते. बाहीला पण म्हणा, कमरेला म्हणा, प्रिन्सेस कट मध्ये पुढच्या प्रिन्सेस कटला देता येते. समोर जो आकार असतो त्याला देता येते तुम्हाला. म्हणजे ह्याचे फायदे पुष्कळ ठिकाणी आहे डिझाईन्स मध्ये. आता हे बघा, हे तयार झालेलं आहे. हे बघा, ही आपली पट्टी रेडी झाली आहे. 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहे की ती पट्टी आपल्याला गळ्याशी जोडायची आहे. गळ्याशी हा पाठचा भाग आहे आपला. हे ब्लाऊज आहे, ब्लाऊजला आपल्याला ते जोडायला सुरुवात करायची आहे. तर ती जोडायला सुरुवात मी आता आता जी चमकती जी बाजू आहे, ही गोल्डन वाला जो पीस आहे तो आपण ओरिजिनल कपड्यावर ठेवणार. हा समोरचा गळा हे बघा, हे आता गोल्डन आपला कुठपर्यंत आहे इथपर्यंत कापड आहे. तर मी ही कापून घेते कारण मला अंदाज नाही येत आहे उलट धरल्याने. हे बघा, हा गोल्डन वाला पीस आहे, तो आता ओरिजिनल कपड्यावर ठेवत आहे आणि थोडा पुढे ठेवत आहे का तर आपल्याला असा फोल्ड घ्यायचा आहे, बरोबर आहे, फिनिश करण्यासाठी. तर मी असा घेतलेला आहे. आणि आता बरोबर इथून जी शिलाई दिसत आहे आपली, त्या शिलाईवर आपण शिलाई मारणार आहे आणि ती पण सिंगल पावडीनेच मारत आहे. म्हणजे हा थर्ड चान्स तुम्हाला असते की काठाने बरोबर येण्यासाठी. हा हे बघा, हे थोडस पुढे एक्स्ट्रा ठेवा फोल्ड करण्यासाठी. कमी ठेवलं तर ते फोल्ड करता येत नाही, त्यामुळे जास्तच ठेवा. आणि हे बघा, आणि आता शांतपणाने ही शिलाई मारून घ्या. बस गोल आकार आहे, गोल आकाराला हे बघा असं फिरवायचंय आणि मारत यायचंय आणि पूर्ण गळा. हे बघ, इकडे आपली पायपिंग अशा प्रकारे मी आता पूर्ण जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, या प्रकारे मी आता ही पट्टी लावत आलेली आहे ह्याच्यावर, गळ्यावर पट्टी दिसत, पट्टी लावत आली. समजा कधी कधी तुम्ही सिंगल पावडी आणता मार्केटमधून, ती तुमच्या मशीनला बसत नाही. छोट्या मशीनची वेगळी असते. छोटी मशीन म्हणजे जी बेसिक मशीन आपली आहे हाफ शटलवाली, त्या मशीनची वेगळी पावडी असते, छोटी पावडी असते. अम्ब्रेला मशीनची थोडी मोठी असते आणि ही जी ऑटो ऑइल मशीन आहे तिची थोडी वेगळी असू शकते. किंवा जी पावडी आपण अम्ब्रेला मशीनला वापरत आहे ती
कधी कधी काय होते की तुमच्या सुई त्या पावडीवर आपटते. आपण काय म्हणतो ती रॉंग आहे म्हणजे पावडी. तर रॉंग नाही आहे पावडी. तुमचे जे निडल तुम्ही जोडता तो थोडासा तो स्टँड जो आहे तो थोडासा फिरवायचा आहे आपल्याला ते स्क्रूने. स्क्रू त्याच्यात आतला जो स्क्रू असतो तो थोडा लूज करून आपल्या फूटवर आदळणार नाही अशा पद्धतीने तो थोडासा हलवायचा आहे आपल्याला. नाहीतर जो निडलचा स्टँड आहे तो थोडा हलवायला लागेल. निडलचा नाहीतर प्रेशर फूटचा तो थोडासा हलवा कदाचित. आणि हे दोन्ही म्हणजे वरून सुई जाण्याचे त्या फूटमध्ये बरोबर जाण्याचा वेग बरोबर आलेला पाहिजे. हे बघा आता ही पट्टी माझी जोडून झालेली आहे. जर आता ही लूज वगैरे आलेलं असेल तर परत एकदा तुम्ही इथून ही शिलाई मारू शकता. पूर्ण जी आपण शिलाई मारलेली आहे ती मारू शकता. आता हे जे केलेलं आहे मी ह्याला मारून इथे बघायचं लूज झाली आहे का तर नाही. ओके आता आपली. आता काय करणार आहे जिथे जिथे गोल आकार आहे हलकेसे मी कट देते. गोल आकार आपल्या पुढच्या गळ्याला आहे. मागच्या साईडला 2 साईडला आहे. हे बघा हलकेसे कट्स देत आहे. जास्त डीप नका देऊ. हे बघा गळ्याची उंची पण ना नेहमीपेक्षा 1.5 इंच कमी ठेवायची. कारण हे आता उलटणार म्हणजे 1.5 इंच ऑलरेडी कमी होणारच आहे आपलं. म्हणून तिकडे लक्ष द्यायचं. शोल्डर पट्टी 1.5 इंच जास्त ठेवणार आहे. शोल्डर नाही शोल्डर पट्टी ठेवणार आहे आपण 1.5 इंच जास्त नेहमीपेक्षा. शोल्डर तर जितकं घेतो तेवढंच घेणार आहे. तुम्हाला दिसताना पहिल्यांदा गळा कॉम्पॅक्ट वाटेल पण नंतर तो जेव्हा ही पायपिंग करतो आणि हे बघा आता हे मी अशी उलटवते. ही पट्टी इकडे टर्न मारते पण त्याच्या अगोदर ही आतमध्ये फोल्ड करून घेते. आतमध्ये फोल्ड केली आणि बस एक पावडीची शिलाई मारते यायची. हे बघा वरून एक पावडीची शिलाई मारायची. आणि इथे ना थोडस हलकस हाताने गोल फिरवा तर तो गोल आकार येऊ शकतो प्रॉपर. हे बघा आतून किती छान येत आहे पट्टी. हे एकदम छान येत आहे पट्टी. आणि ही इनविजिबल पायपिंग झाली आपली. अशा प्रकारे पूर्ण मारून घ्या. ट्राय करून बघा जमेल तुम्हाला. प्रॅक्टिस जेवढी तुम्ही कराल दोरी पायपिंगची तेवढी तुमची नीट आणि क्लीन येईल. एकदम पायपिंग छान येईल. प्रॅक्टिस करा जमेल तुम्हाला. नेक्स्ट वेळेस आपण बघूया दोरी पायपिंगचा सेकंड वाला प्रकार. हे पहा आपली दोरी पायपिंग तयार झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. आतून पण बघा. आता ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. हे बघा पायपिंग वगैरे पायपिंग झालेली आहे. दोरीचे लटकन लावलेले आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही दोरी पायपिंग करण्याची प्रॅक्टिस करा. आणि हे बघा मागून बघा ही आपली दोरी पायपिंग आहे रेडी झालेली. आपला ब्लाऊज कस्टमरचा तयार आहे. बाय. भेटूया लवकरच.